फेस्टिवलमध्ये जिच्या सिनेमासाठी 8 मिनिटांचं स्टँडिंग ओवेशन तिला मिळालं, ती छायाताई कदम आज कट्ट्यावर आली आहे. आपण गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. वडिलांच्याकडून काय मिळालं असं वाटतं आणि आईशी जी खूप जवळीक आहे, तर आईनं काय दिलं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये? आईचे कोणते गुण आणि वडिलांचे कोणते गुण? मला वाटतं ना, आईने तिचं आई पण मला देऊन गेली. कारण नंतर शेवटच्या ह्याच्यात ना काळात ती बाळ झाली होती आणि मी तिची आई झाले होते आणि मी ते खूप एन्जॉय केलं. तर ती तिचं आई पण देऊन गेली मला. आणि माझी आई ना अशी, मी तिला लहानपणापासून जे बघितलंय ना, ती फक्त करत गेली, सगळ्यांसाठी करत गेली. तिचं स्वतःचं असं काहीच नव्हतं की आपली ही स्वप्न आहेत आणि ते काही नाही. ती दुसऱ्याच्या ह्याच्यात खुश. तर मला असं ती तिचं आई पण देऊन गेली. आणि बाबा पण आमचे कमाल होते. म्हणजे गिरणी कामगार असून सुद्धा त्यांनी आहे ना, म्हणजे एक काळ असा होता की गावाहून कोणीही जर मुंबईत आलं ना, तर कुठे राहायचंय, तर कदमांच्या घरी. तर एक त्यांच्याकडून पण ना, आई आमची साधी भोळी होती ना. आमचे बाबा आहेत ना, तसे जशास तसे असे होते की म्हणजे ते करायचेही तेवढेच लोकांसाठी, पण नाही पटलं तर मग ते पिच्छा सोडायचे नाही. तर असं त्या दोन्ही गोष्टी अशा माझ्यामध्ये. म्हणजे शिवसेना वगैरे असे काही ऍक्टिव्ह होते? खरं ना, माझे बाबा आहे ना त्यावेळी भाईगिरी सनमेन गल्ली म्हणून एरिया आहे ना, तर तिथे त्यांना असं भाई म्हणून ओळखायचे, पण चांगलेवाले भाई. असं आम्ही आधी त्या साईडला जायचो ना, तर खूप लोक किस्से सांगायचे की नवीन कोणी आला ना पोलीस, तर त्याला तो सांगायचे की बाबा ह्याच्या नादाला लागू नका असं. तर ते होते जरा तेव्हाचे असे बाब्या वगैरे असे काही नावं होती ना. हे सगळे ना बाबांच्या ओळखीचे होते. म्हणजे हे आईकडून, आई सांगायची ना की कधीच नसायचे घरी. आई यायचे तर पाठवून यायचे कुठून तरी असे. तर असं जरा. पण मग घरामध्ये धाक कोणाचा होता? घाबरायचो बाबांना? हो. मारबीर मिळायचा? मार म्हणजे आमची हाऊसिंग बोर्डमध्ये आमची कॉमन गॅलरी होती ना. म्हणजे मला आता कळत नाही, आता शाळेत पण सांगतात ना की ओरडायचं नाही, हे नाही. आमच्याकडे ना महिन्याला असं 4-5 झाडू लागायच्या. कारण की मारायचंय तर झाडू, असं काही थोडं नाहीच. आणि माझ्या बाबा तर ना आधी विडी वगैरे प्यायचे ना, तर विडी पितायत आणि मध्येच काय राग आला ते असं चटका लावायचे आणि त्यांना काहीच वाटायचं नाही. मला बाबा नो ह्या बघा, मग जीव जाता तुझं. असं त्यांचं प्रेम होतं. म्हणजे आमच्या इथे झाडू लागायच्या. मग मला आठवतंय की ना, आपण आधी इथे हाऊसिंग बोर्डमध्ये असं पडदे लावले जातात ना दरवाजाला. तर ते मारामारी झाली की मग तिकडून असं त्या पडद्याच्या इथून गेलो ना की तिथूनच लाथा हाणल्या जायच्या. किंवा मग इथून वाचण्यासाठी आपण बाथरूम मध्ये जाऊन लपायचो ना, तर त्या बाथरूमच्या दारावर मार खूप खाल्लाय, खूपच. आणि शाळेमध्ये कसं होतं एकूण? शाळेमध्ये मी कबड्डीसाठीच, बाकी अभ्यासात धन्यवाद होते. आता कुठले दिवस परत यावेसे वाटतात? म्हणजे बदलायचं जर असेल तर कोणत्या काळामध्ये, कोणत्या दिवसांमध्ये जाऊन ते बदलावेसे वाटतात? खरं सांगू का, आता जरी मी संघर्ष वगैरे असं आपण बोलतोय ना, पण मला असं वाटतं मला कुठलेच दिवस नाही बदलायचे. कारण की ते घडत गेलं म्हणून मी इथपर्यंत आहे. नाहीतर मग मला माझीच ताकद कळली नसती. खरं तर मी तशीच राहिले असते. मला